म्हणजे वाकाटक घराण्यामध्ये असे कोणते राजे होऊन गेले ज्यांनी पराक्रम वगैरे गाजवला, त्याच्याबद्दल काय इतिहास आहे? सॉरी हा. तर होता असं की यांच्यामध्ये मी जसं नाव घेतलं, पहिला प्रवरसेन, हां, नंतर पहिला पृथ्वीसेन, हं, नंतर दुसरा रुद्रसेन, हं, त्याच्यानंतर राजा हरिसेन. हं. असे भरपूर पराक्रमी राजे होऊन गेले. आपण थोडक्यात त्यांच्याबद्दल जाणून घेऊ. बरं, एक राणी पण होऊन गेली. ओके. ते राणीने पण पराक्रम गाजवला, म्हणजे कर्तबगार राणी पण होऊन गेली, तिच्याबद्दल पण आपण बोलू. हां, हां, तर आधी आपण पहिला प्रवरसेन बद्दल थोडं माहिती घेऊ. हां, होता असं की हा पहिला प्रवरसेन होता ना, हा विंध्य शक्तीचा मुलगा होता. हां. याने स्वतःला सम्राट म्हणून घोषित केलं. ओके. आणि सम्राट म्हणून घोषित केल्यानंतर तो होता वैदिक धर्माचा अनुयायी. हां. आणि त्याने 4 अश्वमेध यज्ञ आणि एक मला तर वाटतं वाजपेयी यज्ञ केला. अच्छा. आणि हे यज्ञ केल्यानंतर त्याने काय केलं, जो बुंदेलखंड प्रांत आहे उत्तरेतला आपला, हां, हां. म्हणजे बुंदेलखंड कुठे आला, युपी आणि एमपीचा जो आपला बाउंड्री आहे, हां. त्याच्यामध्ये जी पर्वतरांग येते ना, त्याला बुंदेलखंड बोलतात. ओके. हां. त्या बुंदेलखंडापासून